हाही संघ इकडे खूप मोठ्या ताकदीने उतरलाय। यापूर्वीच्या मॅच मध्ये अक्षय खरं तर लवकर बाद झाला होता, त्यामुळे खरं तर त्या मॅच मध्ये म्हणावं अशी कामगिरी इकडे आपल्याला पाहता आलेली नाहीये। परंतु या मॅच मध्ये अक्षय सोरटेचा देखील आपल्याला चलवा पाहायला मिळेल। नातेपुते परिसरातील हा खेळाडू आहे, ज्याच्या खेळाच्या माध्यमातून त्याने अनेक मैदानं गाजवले। आजही आपण पाहतोय खरं तर वेळापूरचं मैदान देखील गाजवण्यासाठी सज्ज आहेत। प्रेक्षक राजांची गर्दी आजच्या रात्रीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते। 14 ऑगस्टला सुरू झालेली ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि जी स्पर्धा आपल्याला इकडे चर्चेत पाहायला मिळते। आमदार प्रीमियर लीग 1.5 लाख रुपयांचं कॅश प्राइज, ऑल सेट, रेडी फॉर द मॅच। बरोबर 11:38 पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत। पहिला बॉल, गोलंदाजी मार्क वरती आपल्याला इकडे गोलंदाज पाहायला मिळत आहेत। काय नाव? प्रदीप काळे, आणि प्रदीप काळेंच्या पहिल्याच बॉल वरती बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इकडे मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती फलंदाज अक्षय सोरटे 0 वरती बाद। संघासाठी हा 440 व्होल्टेजचा धक्का आहे मित्रांनो। ज्या अक्षय सोरटेने अनेक मैदानं दन 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 करून सोडले, आज मात्र इकडे प्रदीप काळेने फक्त 0 वरती बाद केलाय। कमालीचा खेळ आपल्याला अक्षयचा इकडे पाहणं उत्सुक्याचं होतं, परंतु प्रदीप काळेने खरं तर जास्त वेळ इकडे खेळ चालूच दिलेला नाहीये। मी तर म्हणेल अक्षयला जितक्या वेळ मैदानाच्या आतमध्ये जायला लागला ना, त्यापेक्षा कमी वेळ तो मैदानाच्या आतमध्ये थांबला। महत्वाची विकेट इकडे आली आहे। tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला YouTube प्रणालीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। आमदार प्रीमियर लीग 1 मिनिट मॅच थांबवायची आहे। ऑनलाईन स्कोरिंगला थोडासा प्रॉब्लेम आलाय, जशी तांत्रिकदृष्ट्या अडचण दूर होईल आपण मॅच कंटिन्यू करणार आहोत। क्रिक हिरोज या ॲपच्या माध्यमातून खरं तर आपण संपूर्ण या स्पर्धेचं स्कोरिंग या ठिकाणी अपलोड करतोय, त्यामुळे थोडंसं इश्यू निर्माण झालेला आहे आणि जसा हा अडथळा दूर होईल पुन्हा एकदा आपण मॅचला देखील सुरुवात करणार आहोत। संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर इकडे प्रेक्षकांना मॅच बघण्याचा एक आनंदच वेगळा आहे। 7व्या क्रमांकाची लढत आपल्याला मैदानावरती बघायला मिळते। दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत। अगदी पहिल्या चेंडूवरती इकडे अक्षय बाद झालेला आहे। मॅचला होती या सुरुवात। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात। गोलंदाज पुन्हा एकदा इकडे सज्ज होताना पाहायला मिळालेत। नवीन फलंदाज लखन, जो आपल्याला इकडे विरुद्ध दिशेला खेळताना पाहायला मिळाला। हो गई गलती, आणि इकडे काय घडलंय, मिस कॉल होताना पाहायला मिळालंय। मित्रांनो, या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला। एकच संधी आहे, तुम्हाला जीवनदान इकडे पुन्हा नाहीये। खरं तर मी क्रिकेटच्या पटलावरती अनेक वेळा सांगतो, अगदी जर इतिहासामध्ये जर तुम्ही डोकवलं, पाठीमागे जर तुम्ही अभ्यास केला, असं म्हटलं जातं की माझ्या राजाला एक जीवनदान जर दिलं असतं ना, तर दिल्लीच्या तख्तावरती केव्हाच भगवा फडकला असता। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज खरं तर यांना एक जीवनदान जर मिळालं असतं ना, तर दिल्लीच्या तख्तावरती केव्हाच भगवा फडकला असता। अगदी जर पाहिलं, असं म्हटलं जातं आपलेच गद्दार, आणि ज्यावेळेस आपलेच गद्दार होतात त्यावेळेस असा मोठा इतिहास खरं तर आपल्याला पाहायला मिळालेला आहे। असं छावा सिनेमा सर्वांनी बघितलाय, त्यामध्ये अत्यंत बारकाईने खरं तर अभ्यास करून तो सिनेमा पुढे आणला आणि प्रत्येकाने तो सिनेमा अनुभवलेला आहे। हो, यावेळेस देखील खूप चांगला बॉल हाताळलाय। उसळी घेणारा चेंडू फलंदाजाला इकडे पुन्हा एकदा शांत उभं केलंय। नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने माऊली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। माऊलीला देखील खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल।
लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. लढाई नक्कीच अस्तित्वाची आहे. सायरा 11 फुल टॉस बॉल दिशा दाखवली आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल चाललाय वेगात, सीमारेषेच्या बाहेर या बॉल वरती आलाय. खणखणीत चौकाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाचं धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. चार धाबा आहेत. संघाचं धावफलक इकडे ओपन होत आहे. 4 धाबा जमवल्यात. अतिशय सुंदर सामने आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. उशिराच्या सत्रामध्ये देखील आमचे नेवरेगावचे पाटील, सोमा पाटील अजूनही सामन्याचा आनंद घेत आहेत. खरं तर हे क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम आपल्याला बघायला मिळतं. यावर्षी जर श्रीपूरचा चषक तुम्ही बघितला असेल, पाटलांनी खरं तर खूप जल्लोष फायनल सामन्यामध्ये केलाय. तोही खरं तर संपूर्ण महाराष्ट्राने बघितलाय. यावर्षी श्रीगोंद्याची टीम श्रीपूरच्या चषकामध्ये विजयी ठरली. 5 धाबा आपल्याला धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. प्रत्येकाचा आनंद वेगळा आहे. प्रत्येकाची आवड वेगळी. अपील आणि यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज इकडे झेलबाद होत आहेत. आणखीन एक धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, पहिल्या षटकामध्ये जर आपल्याला प्रदीपची गोलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो, तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. कारण पहिल्या षटकामध्ये प्रदीपने धाबा खर्च केल्या फक्त 5 आणि त्यामध्ये 3 विकेट देखील घेतल्यात. फक्त जर पाहिलं 1 धावबाची विकेट त्यामध्ये आली आहे. अतिशय सुंदर सामने इकडे प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहेत. आजच्या रात्रीतला 7वा सामना जो आपल्याला इकडे मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळाला आहे. नवीन फलंदाज मोहसिन पठाण जो आपल्याला मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना मैदानावरती पाहायला मिळतोय. मोहसिन पठाणला तुम्ही पाहताय इथून पुढे कशा प्रकारे कामगिरी करेल. आजच्या रात्रीतला हा महत्त्वाचा सामना आहे. वेळापूरचं हे पालखी तळाचं मैदान आहे. पवित्र असं हे मैदान आहे. आपण जर पाहिलं पवित्र आणि पावन असलेली ही वेळापूरची भूमी, या परिसराचं ग्रामदैवत अर्धनारी नटेश्वर, फार प्रचलित असलेलं ठिकाण. आरबी माने यांच्या वतीने बक्षीस आलंय. प्रदीप काळे सरांसाठी तब्बल 501 रुपयांच्या बक्षिसाची घोषणा आरबी माने साहेबांच्या वतीने होतीये. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. वैभव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. इथून पुढे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. माऊली पोटेमध्ये क्षमता आहे. परंतु इकडे फुल टॉस बॉल. जास्त काही इकडे करामत करता आलेली नाहीये. जसा बॉल आलाय ना मित्रांनो, चेंडू पायावरती आदळलाय. माऊली पोटे नाव मोठं आहे, परंतु मित्रांनो काम देखील मोठंच करावं लागेल. चांगला खेळ इकडे आपल्याला अनुभवायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा इकडे सज्ज होत आहेत. यावेळेस देखील बॉलला उडवलंय उंच आकाशात. अगदी डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकाने पुन्हा कॅच सोडलेला आहे. कॅच सुटताना आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी खूप उंचावरती गेलेला चेंडू होता. थोडासा जज देखील केलाय. संघामध्ये आपण पाहतोय प्रतिस्पर्धा टीम मध्ये देखील खूप मोठी नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आरबी माने ॲग्रो सर्व्हिसेस मध्ये जर पाहिलं आपण योगेश शिंदेला देखील आपण खेळताना पाहतोय. त्यामुळे मोठाच धावफलक उभा करावा लागेल. प्रतिस्पर्धी तगडा आहे, त्यामुळे धावफलक देखील तुम्हाला तगडाच उभा करावा लागेल. पुन्हा एकदा हा बॉल थोडासा पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाने अडवलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. 1 धाव इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. धावफलकावरती 6 धाबा. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं, खरं तर दुपारच्या सत्रामध्ये खूप धाबा आल्या होत्या. अंडर फ्लड लाईट्स खेळणं थोडंसं फलंदाजांना कठीण जातं.
पुन्हा एकदा हा बॉल फटका तर खूप चांगला आहे. योगेश शिंदेला फुलकवणे, चेंडू सुसाट सीमा रेषेच्या बाहेर जातोय. या बॉल वरती देखील सडक पे कडक बेधडक चौकार. यानंतर 8व्या क्रमांकाची लढत होणार आहे याची सर्व प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आणि आजच्या रात्रीचा खेळ या मॅचची 8वी मॅच झाल्यानंतरच आपण बंद करणार आहोत याची प्रेक्षक राजांनी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. उद्या मात्र अगदी दुपारच्या सत्रामध्येच आपण मैदान ऑन करणार आहोत याची प्रेक्षक राजांनी नोंद घ्यायची आहे. दोन षटकांचा खेळ इकडे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. धाव फलकावरती 10 धावा, 5च्या सरासरीने इकडे धावा आल्या. 2 षटकामध्ये 10 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून पुढे जर पाहायला आपण ओव्हर क्रमांक 3 ला पुन्हा एकदा सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी कुणाला पुढे आणलं जातंय हे देखील पाहावं लागेल. आमदार प्रीमियर लीग मध्ये जर आपण पाहायला इकडे गोलंदाजीसाठी अभिजित पवार उर्फ सोनू पवार यांना आपण इकडे पाहतोय. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल ज्यांचा आपल्याला पाहायला मिळाला असे सोनू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर खास बरडवरून देखील काही प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. सूरज चव्हाण यांचे बंधू सनी चव्हाण हेही सामन्याचा आनंद घेत आहेत. सनी सर, आपलंही मनपूर्वक स्वागत. यावेळेस फटका चांगला इकडे सजवण्याचा प्रयत्न. धावफलकावरती जर नजर टाकली असता 11 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेड्यूलनुसार जी आपली 8व्या क्रमांकाची लढत आहे ती आपण यानंतर संपन्न करणार आहोत. पुन्हा एकदा हा बॉल स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत, धावबाची अपील, पंचांकडे जोरदार अपील. स्क्वेअर लेग पंचांनी घेतली आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत, तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे आणि पाहायचं इकडे तिसरे पंच काय डिसिजन समोर आणतायत. 8व्या क्रमांकाची लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच राजवीर सोरांचली आणि त्यांच्या विरोधामध्ये SK फ्रूट्स वेळापूर. सर बोला की. ओके 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 ते हिटर जोडलं का सर? हिटर जोडलं का सर? नॉट आउटचा इशारा इकडे आलाय. खूप चांगला बॉल इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. थोडंसं खाली राहिलेला बॉल होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. बॅटची एज देखील आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. 2.3 चा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. इथून पुढे देखील पाहायचे मोठे स्ट्रोक इकडे पाहायला मिळतील का. यावेळेस प्रयत्न केलाय, आडव्या बॅटने फटका चढवलाय आणि या फटक्यात पाहिजे तितकी ताकद पाहायला मिळाली नाहीये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये टिपला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. ओयुटीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सायरा 11 संघ मात्र प्रचंड बॅकफुट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. कृष्णा पाठीशी कृष्णा हवा. खरं तर कृष्णा क्रिकेट क्षेत्रामध्ये नाव जर तुम्ही बघितलं, खरं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये फार लकी नाव आहे. त्यामध्ये कृष्णा सातपुते यांना आपण बघितलं. कृष्णा गवळींना देखील आपण खेळताना पाहायला मिळाले. तर कृष्णा
पवार देखील पाहायला मिळाले, तर कृष्णा कर्डिले देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर कृष्णा हे नाव क्रिकेट क्षेत्रामध्ये लकी आहे, परंतु मी नेहमी सांगतो 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य आणि 3 अक्षरांचं नशीब जर तुम्हाला आजमावायचं असेल तर 4 अक्षरांची मेहनत तुम्हाला करावी लागते. मेहनतीशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाही. खरं तर या 4ही कृष्णांची क्रिकेट क्षेत्रामध्ये फार मोठी मेहनत आहे. कृष्णा पवारचं स्ट्रगल तुम्ही बघा, खूप मोठा आहे. बंधूकडून घेतलेले क्रिकेटचे धडे, असं वाटलंही नसेल खरं तर जो कृष्णा पवार माळीनगर मधून पुढे आला तो देश विदेशामध्ये खेळू शकतो. आज तुम्ही बघा त्यांनी खरं तर देश विदेशाचे देखील दौरे केलेले आहेत. अगदी साऊथ आफ्रिकेमध्ये देखील मॅचेस खेळलेत, विदेशामध्ये कतार दुबईमध्ये देखील जर आपण पाहिलं या टेनिस क्रिकेटचा प्रवास आपल्याला त्यांचा पाहायला मिळाला. खरं तर हे सहज शक्य झालेलं नाहीये, त्यासाठीची फार मेहनत आम्हाला पाहायला मिळाली आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्यासाठीचे प्रयत्न, बॉल वेगात चाललाय थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने आणि अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ देखील स्टॉप केलाय. चेंडूला थांबवले आणि इकडे धाबा जर पाहिला आपण मैदानाच्या आतमध्ये देखील पुढे जाईल. एकंदरीत 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 17 धाबा धावफलकावरती. निश्चितच आपण पाहतोय ऑनलाईन सामना बघणारे प्रेक्षक, पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर आपल्यापर्यंत आवाज पोहोचू शकलेला नाहीये. खरं तर आज दोन माईक सोबत घेऊन कॉमेंट्री करावी लागते. खरं तर ही सुरुवात आहे. कदाचित असंख्य न्यूज चॅनल समोर आम्हाला उद्या प्रतिक्रिया द्यावी लागेल. आमदार प्रीमियर लीगचं आयोजन कसं झालं, कदाचित उद्या चॅनलवाले येऊ शकतात, कारण हे सुंदर नियोजन आहे. आमदार प्रीमियर लीगचा थरार, दैदिप्यमान आयोजन. खरं तर इकडे दादा तुपे आणि त्यांचे सर्व सवंगड्यांनी घेतलेली मेहनत, आज त्यांना देखील चांगली साथ या तरुणांची लाभली आहे. वैभवदादा बनसोडे यांची खरं तर साथ त्यांना लाभली आहे. आज डॉक्टर शिवाजीराव पनासे सर पाटलांची देखील साथ लाभली आहे. इट्स अ व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 18 धावा धावफलकावरती आहे. भारतीय संघाचा सर्वाधिक विध्वंसक खेळाडू विराट कोहली. तुम्ही बघा, विराट कोहलीने मध्यंतरी 1-8 शूजची खरं तर जाहिरात केली आणि खरं तर मला वाटतं एकाच दिवसामध्ये सर्वाधिक विक्री शूजची आपल्याला होताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा हा जोरदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय सीमारेषेच्या बाहेर. माऊली पोटे याच खेळासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे मित्रांनो. त्याच्या बॅट मधून खरं तर पुन्हा एकदा इकडे आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली आहे. बिग हिट केलेला होता. सामन्याचा आनंद घेत आहेत रोहन सरोदे. रोहन सर देखील इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आहे बॅकफुट वरती जाऊन. खूप चांगला स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. जास्त काही मोठा फटका आलेला नाहीये. इकडे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 24वा धावफलकावरती आहे. 4थ्या क्रमांकाचं षटक आपल्याला इकडे पाहायला मिळतंय. माऊली पोटे बिग हिटर, हार्ड हिटर, मोठमोठे फटके खेळणारा खेळाडू आणि इकडे माऊलीच्या बॅट मधून चेंडू सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. लावा तुम्ही ताकद, आम्ही नाही झुकत. माऊलीच्या बॅट मधून आलाय बिग षटकार. काय जबरदस्त बॅटिंग मित्रांनो पाहायला मिळाली आहे. माऊली पोटेने पुन्हा एकदा जलवा दाखवलाय अगदी बॅटच्या माध्यमातून. खूप चांगला फटका खेळलाय. यासाठी ओळखला जाणारा खेळाडू. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. शरीराच्या दिशेने फेकलाय. अगदी जागेवरती थांबलेला चेंडू आहे. पुन्हा एकदा इकडे डॉट बॉल इकडे प्राप्त झालाय. 30वा धावफलकावरती. खरं तर
अतुल भैया यांनी देखील खरं तर इकडे खूप चांगली साथ या स्पर्धेला दिली आहे. खरं तर यावेळेस व्हाईट बॉलची घोषणा आहे. खरं तर अतुल भैयांच्या बाबतीत जर चर्चा केली तर शेर कभी भी बुडा नाही होता. तर अतुल भैयांनी सांगितलंय अजूनही मी मैदानाच्या आतमध्ये उतरायला तयार आहे. खरं तर सातत्याने सराव अतुल भैयांचा देखील आम्ही या मैदानावरती पाहिला आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू इकडे प्राप्त होतोय. खरं तर कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये अचानकपणे रात्री 12 वाजता अतुल भैयांचा फोटो आला. जंगलामध्ये एकच टायगर होता आणि खरं तर तो टायगर आपल्याला इकडे पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक इकडे सजवलाय. डीप पॉइंटच्या दिशेने फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. ओके, धावफलकावरती नजर टाकूया. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सायरा 11 सुळेवाडीचा संघ मैदानाच्या आतमध्ये धाबा जमवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. फक्त आणि फक्त 32 धाबा. 8च्या सरासरीने त्यांनी धाबा जमवल्यात. अजूनही इथून पुढे जर आपण पाहिलं अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आणि या 12 चेंडूमध्ये काय घडणार विशेष हे देखील पाहावं लागेल. अगदी जर पाहिलं आपण पंढरपूर पुणे हायवेच्या लगत असलेलं हे मैदान, वेळापूरचं हे मैदान खूप प्रशस्त आहे. यावेळेचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग, रिझर्व मध्ये कुठलाही खेळाडू नव्हता आणि तिकडे जर पाहिलं आपण खेळाडू जोपर्यंत पोहोचतो तोपर्यंत इकडे 1 धाव देखील आली आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगला धावफलक जमवण्याचा प्रयत्न आहे, परंतु इकडे गोलंदाज जास्त काही संधी देत नाहीयेत. माऊली पोटेचे 2 षटकार आपण बघितले. यावेळेस देखील खूप चांगला बॉल जसा आलाय तसा मात्र एसटी रक्षक हातामध्ये विसवलाय. डॉट बॉल इकडे प्राप्त होताना पाहायला मिळालेत. 33 धावा धावफलकावरती आमदार प्रीमियर लीग, दमदार आयोजन, दमदार स्पर्धा चर्चेत राहिली आहे. माळशिरस तालुक्यामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा, तब्बल 8 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतेय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेचा विचार केला तर इकडे खूप बाहेरचा चेंडू आहे आणि मुख्य पंचाने दंडित केलाय. खेळपट्टीच्या बाहेर असल्या कारणाने इट्स अ व्हाईट बॉल, नो बॉल. दुरुस्ती करतोय. खरं तर इकडे नो चेंडूची घोषणा झाली आहे. खेळपट्टीच्या खूप बाहेर पडलेला चेंडू आहे आणि निश्चितच मध्यरात्रीमध्ये आपण आहोत आणि खरं तर इकडे फटका देखील खूप चांगला सजवलाय आणि या बॉल वरती इकडे चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आज मध्यरात्रीमध्ये आहोत. जसा दिवस बदलला तसा मात्र इकडे तारीख देखील ऑन झाली आहे सगळ्यांच्या घड्याळामध्ये. 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट म्हटलं तर भारतीय स्वातंत्र्य दिन. सर्व भारतीय नागरिकांना मात्र समालोचन कक्षाच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी मानाचा सन्मानाचा हा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 भारत देशाला मिळालेलं स्वातंत्र्य. खरं तर जे आज स्वातंत्र्य तुम्हा आम्हाला पाहायला मिळतंय, खरं तर तुम्हा आम्हाला मिळालेलं हे स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. 15 ऑगस्टचा दिवस खास आहे. आज मात्र अनेक ठिकाणी खरं तर ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला 7 वाजता पाहायला मिळेल. दिल्लीच्या तख्तावरती लाल किल्ल्यावरती पंतप्रधानांच्या शुभ हस्ते मात्र ध्वज फडकवण्याचा कार्यक्रम होईल. राष्ट्रपतींच्याही हस्ते खरं तर ध्वज फडकवण्याचा कार्यक्रम होईल. विविध कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संबंध देशभरामध्ये आपल्याला उद्या पाहायला मिळतील. 38 धावा, 5 गडी इकडे गमावलेत. 4.4चा खेळ मैदानावरती संपलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. सौरभ वाघमारे यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. इथून पुढे
कशा प्रकारे कामगिरी करतायत मैदानाच्या आतमध्ये. खरं तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शूरवीरांनी अनेक क्रांतिकारांनी खरं तर आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. अगदी सहज सोप्या पद्धतीने हे स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे, त्यासाठीचा खूप मोठा खडतर संघर्ष आहे. अनेक वेळा संघर्षाची वाट आपल्या समोर येते, त्यावेळेस मात्र आपण थकून जातो, निराश होतो. पुन्हा एकदा इकडे पंचांकडे अपील देखील होतीये. पांडुरंग सरोदे सर तिकडे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, तर स्क्वेअर लेग पंच वरुण बुर्ला सर. 38 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 4.5चा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. अभिजित पवारने यापूर्वी खूप चांगलं षटक हाताळलं आणि याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अभिजित, याही वेळेचा बॉल खूप चांगला इकडे पाहायला मिळालाय. षटक क्रमांक आपण पाहतो इकडे 5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. मित्रांनो, 5 षटकाच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती फक्त आणि फक्त 38 धावा आहेत. 38 धावा आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. अजूनही जर पाहायला आपण इकडे शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये किती धावा इकडे वसूल केल्या जात आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. पाहिजे तितका धावफलक उभा राहिलेला नाहीये, कारण प्रतिस्पर्धेच्या टीम मध्ये योगेश शिंदे सारखा एक सुपर डुपर बिग हिटर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे खरं तर एक मोठा धावफलक उभा करणं खूप गरजेचं होतं, परंतु इकडे पाहिजे तशी सुरुवात झालेली नाहीये. गोलंदाजी मार्कवरती इकडे दाखल होत आहेत. ओमकार यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल इकडे पाहायला मिळत आहेत. आजच्या रात्रीमध्ये देखील असंख्य प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत आहेत. चांगलं क्रिकेट इकडे अनुभवायला मिळतंय. आमदार प्रीमियर लीग 2026 सीझन 2 दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वामध्ये ज्याचा आपल्या सर्वांना असेल गर्व, अशी क्रिकेटची स्पर्धा आहे. खूप चांगली क्रिकेट माळशिरस तालुक्याचं आपल्याला सातत्याने पाहायला मिळतंय. यावेळेचा बॉल बॅटच्या पुढ्यात दिलाय. खिलाडी के मस्तक पे दस्तक, स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच केलाय सीमारेषेच्या बाहेर आणि याही बॉल वरती इकडे माऊली पोटेच्या बॅट मधून आलाय एक ब्रँडेड शानदार रुबाबदार जानदार षटकार. षटकाराच्या मदतीने मात्र पुन्हा एकदा धावफलक गती धारण करेल. 44 धाबा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. 4ही चेंडू वरती जर 4 बिग हिट केले तर एक फायटिंग टोटल आपल्याला इकडे पाहायला मिळेल. प्रयत्न केले जात आहेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॉल 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 वेगात चाललाय. आउटफील्ड तेज तरार. चेंडू होतो फरार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 48 धाबा. शेवटच्या षटकामध्ये धावेंचा प्रचंड महापूर आपल्याला इकडे पाहायला मिळालाय. निश्चितच आपण पाहतो इकडे 48 धाबा आहेत. 5.3चा खेळ आतापर्यंत कंप्लीट. 48 धाबा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक चांगलं क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. 1.5 लाख रुपयांची ही पारितोषिक असलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. सांघिक पारितोषिकांबरोबरीत वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत. क्रिकेटला आलेलं सुंदर दिवस. क्रिकेटच्या महापंडितांना प्रश्न पडलेला आहे, टेनिस क्रिकेटला इतके सुंदर दिवस का आलेत? क्रिकेटच्या महापंडितांना प्रश्न पडलाय. आज लेदर क्रिकेटपेक्षा देखील टेनिस क्रिकेटला खूप चांगले दिवस आलेत. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. डीप लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा खेळाडू बनला दर्शक. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि या चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 52. सायरा 11 संघाने पुन्हा सामन्यात डोकं वर काढलंय मित्रांनो. या 2 चेंडूवरती जर अजून 2 बिग हिट आले ना माऊली पोटेचे, तर मग मात्र थोडीशी मजा या मॅच मध्ये नक्कीच येईल. प्रयत्न केलाय. स्क्वेअर केटचा सुरेख फटका आहे. बॅकवर पॉइंटच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओळीने 3 चौकार जे माऊली पोटेचे आपल्याला पाहायला मिळालेत. अब तक 56. आतापर्यंत 56चा प्रवास इकडे पाहायला मिळालाय.
मित्रांनो या षटकामध्ये प्रचंड धावेंचा महापूर आलाय. तब्बल 18 धावा खर्च केल्या. एक एक परिस्थिती तुमची कायम कधीच राहत नाही. तुम्ही बघा परिस्थिती बदलते, ती बदलवण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे आणि ती परिस्थिती इकडे मैदानावरती बदलली आहे. या वेळेचा बॉल पंचांकडे अपील केली जाते. फलंदाज पाहायचं इकडे. निश्चित जर आपण पाहिलं इकडे डॉट डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि या डॉट चेंडू बरोबरीत पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धाव फलकाचा जर विचार केला तर आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेर 56 धावा झाल्यात. 56 धावा झालेल्या आहेत तर जिंकण्यासाठी करायच्यात 57. चला पुढच्या मॅचचा आपण टॉस इकडे लगेच संपन्न करणार आहोत. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण या ठिकाणी यायचंय. आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं जातंय. हॅलो. चला टॉस साठी दोन्ही संघनायक पुन्हा एकदा इकडे मी अनाऊन्स करतोय. मॅच क्रमांक 8 चा टॉस आपण इकडे घेतोय. राजवीर अँड सुरांजली 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये SK फ्रुट्स वेळापूर. आपण टॉस साठी लगेच यायचंय. आपल्यासाठी हा शेवटचा आणि अंतिमचा कॉल असेल. प्लीज टॉस साठी लगेच या. आयोजकांच्या वतीने वारंवार सूचना दिल्या जात आहेत. सत्तावन्न धावेंचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 धुरंदर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने सुमित पांडोळे तर एका बाजूने जर पाहायला पण अभिजित आपल्याला पाहायला मिळतील. चला फलंदाज आपण मैदानाचा ताबा घेतलेला आहे. पंचांनी देखील लगेच आपला ताबा घ्यायचा आहे सामन्याचा. पंच देखील मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. एका बाजूने वरुण बुर्ला सर आहेत, एका बाजूने पांडुरंग सरोदे, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन पवार सर, जे या स्पर्धेचं अतिशय सुंदर कामकाज आपल्याला पाहायला मिळालं. चला कॅप्टन थोडस लवकर या. टॉस साठी वारंवार सूचना दिल्या जाणार नाहीयेत. तब्बल जर आपण पाहिलं 5 HD कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण करतोय. अतिशय सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळालंय. आज असंख्य प्रेक्षकांनी या स्पर्धेला साथ दिली आहे. 57 धावेंचा पाठलाग इकडे सुरू आहे. पुढच्या मॅचचा टॉस देखील इकडे केला जातोय अतुल भैया माने देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते. आणि टॉस जिंकलाय टीम राजवीर अँड सुरांजली 11. कॅप्टन काय फिल्डिंग. ओके. चला ऑल सेट रेडी फॉर द मॅच. बरोबर आपण बघतो इकडे 12 वाजून 11 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेलाय
आणि पहिला बॉल जर आपण इकडे पाहिलं तर निश्चितच डॉट चेंडू इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. डॉट चेंडू बरोबरीत सुरुवात इकडे होतीये. एका बाजूने सुमित पांडुळे तर एका बाजूने अभिजित पवार, सोनू लेफ्ट हँड बॅटर आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. सातत्याने चर्चेत राहिलेला आहे खेळाडू. यावेळेस अनोख्या शैलीमध्ये फटका सजवलाय. कव्हरच्या डोक्यावरून खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिकडे धावले. 2 धाबा देखील इकडे सहजरित्या कंप्लीट होत आहेत. तर गोलंदाजीसाठी पहिल्या क्रमांकाचा षटक अक्षय सोरटे. नाव मोठं आहे परंतु नाव मोठं असून चालणार नाहीये. तुम्हाला क्रिकेटमध्ये कामगिरी देखील चांगली करावी लागते. अक्षय सोरटे कशा प्रकारे कामगिरी करतायत हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी आहेत तयार नातेपुतेचा हा खेळाडू. यावेळेस बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक तयार नव्हता इकडे. अगदी सरत्या शेवटी त्याने मात्र चेंडूला सुरक्षितरित्या थांबवलं देखील आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षकाने थोडासा गाफीलपणा केलाय. कदाचित जर सावध पवित्र असता तर इकडे धोक्याची घंटा देखील पाहायला मिळाली असते. अभिजित यावेळेस देखील फटका थोडासा फसलेला आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका सिंगलच्या मदतीने धावफलकाला गती प्राप्त होतीये. तीन धाबा इकडे धावफलकावरती आल्यात. अजूनही आपण जर पाहिलं या सामन्यामध्ये बरंचसं काही शिल्लक आहे. मॅच कुठूनही पालटू शकते. तुम्ही बघा 1-2 विकेट आल्या तर पुन्हा इकडे गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करू शकतो. 1-2 जर ओव्हर जर चांगल्या पडल्या इकडे 1-2 षटकाच्या. कारण या स्पर्धेमध्ये आपण बघितलं आज 1 धाव देणारं देखील षटक आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा देखील देणारं षटक पाहायला मिळालं. 3ही धावा खर्च करणार आपण सोमा होळकरचं षटक बघितलं. 2 ओव्हरमध्ये सोमा होळकरने आज फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यामुळे खरं तर या मैदानावरती गोलंदाज देखील आज भाव खाऊन गेलेले आहेत. अगदी जर पाहिलं रामराजेंनी देखील चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालेत. त्यामुळे खरं तर गोलंदाजांची देखील आजच्या रात्रीमध्ये चर्चा राहिली आहे. फलंदाजांची चर्चा जरूर आहे परंतु आज गोलंदाजांची देखील चर्चा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. सातत्याने इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. सुमित इकडे आहेत उभा. यावेळेचा बॉल बॅट का किनारा. विकेट कीपर का सहारा. मोठा मासा इकडे गळाला लागलाय मित्रांनो. आणि खरं तर हीच आहे किमया क्रिकेटची. क्रिकेटचा खेळ कधी बदलल मित्रांनो सांगू शकत नाहीये. आणि तो खेळ इकडे बदलताना पाहायला मिळालाय. खेळामध्ये बदल होतोय. तुम्ही बघा यापूर्वी मी सांगितलं खेळामध्ये कुठूनही बदल होऊ शकतो. अक्षय सोरटेमध्ये ती ताकद आहे खेळामध्ये बदल घडून आणण्याची. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. खरं तर ज्या खेळाडूच्या नावात प्रत्येक शॉट खेळल्यानंतर ज्याच्या तोंडातून अचूक येतं लवली शॉट. खरं तर मिस्टर लवली के किरण काटकर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गाववाईचं देखील चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. किरण काटकर देखील जर बघितलं तुम्ही अत्यंत प्रभावित कामगिरी करतात. यापूर्वी त्यांच्या आपण खूप चांगले षटकार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघितलेत परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा चांगली कामगिरी करावी लागेल कारण महत्वाची विकेट आली आहे. त्यामुळे थोडासा दबाव देखील इकडे क्रिएट होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. अमोल गोलंदाजी मार्क करते आपल्याला. अमोलला इकडे पाहतोय. खरं तर गेल्या वर्षी मात्र प्रचंड भाऊ खाणारी गोलंदाजी या गोलंदाजाने केली आहे. नक्कीच या मॅच मध्ये देखील त्याला कामगिरी चांगली करावी लागेल. अमोल विरुद्ध जर आपण पाहिलं इकडे सोनू पवार असा सामना इकडे पाहायला मिळतोय. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील कारण इकडे धावफलक देखील खूप मोठा आहे. त्यामुळे पाठलाग करताना देखील तुम्हाला पहिल्या बॉल पासून इकडे अटॅकिंग भूमिका घ्यावी लागेल. गोलंदाज अमोलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे परंतु इकडे जर पाहिलं एकच धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. अगदी गोलंदाजीला साजेसं असं क्षेत्ररक्षण सजवलंय. खरं तर क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण देखील फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे जितके
तुम्ही सामने फलंदाजीच्या जीवावरती जिंकता जितके गोलंदाजीच्या जीवावरती जिंकताना त्यापेक्षाही अधिक तुम्ही क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती देखील सामने जिंकू शकता. 1992 मध्ये जर पाहिलं आपण जॉन्टी रोड्स यांनी फक्त क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती सामनावीर हा पुरस्कार पटकावला. त्यामुळे खरं तर इकडे क्षेत्ररक्षण देखील फार महत्त्वाचं आहे. मोहम्मद कैफ यांना देखील आपण क्षेत्ररक्षणामध्ये अव्वल स्थानावरती सातत्याने पाहिलं. काही खेळाडू आहेत त्यांची नावं सातत्याने क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जात आहेत. आज अनेक खेळाडू आज याही मैदानावरती खूप भाऊ खाऊन गेले. त्यामध्ये शिवम मदने याही क्षेत्ररक्षकाची चर्चा राहिली. चपळ चित्ता म्हणून खरं तर आजच्या दिवसामध्ये शिवम मदनेची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली आहे. सोनू पवारने देखील कॅच खूप सुंदर टिपला. त्यामुळे आज खेळाडूंची चर्चा आहे. आमदार प्रीमियर लीगचा थरार आजच्या रात्रीमध्ये मात्र सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आहे. निश्चितच आपण पाहतोय ज्या खेळाडूची चर्चा केली शिवम मदने, त्याचं निकनेम जर आपण पाहिलं फंट्या नावाने फार प्रसिद्ध आहेत आणि क्रिकेटमध्ये तुमचे निकनेम देखील फार प्रसिद्ध असतात. नुकतंच आम्हाला संग्राम सरांनी देखील आपल्या नावाची चर्चा इकडे कळवली आहे. आजच्या रात्रीमध्ये संग्राम रूपनवर देखील उशिरापर्यंत मॅच बघतायत. खरं तर हे क्रिकेट वरती असलेलं नितांत प्रेम. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची घोषणा आहे. इक्वेशन बघूयात. आमचे मोईन भाई कळवत आहेत शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. सगळे बॉल किती 27 चेंडू आणि 50 धाब्यांची गरज आहे. 27 चेंडू मध्ये 50 करायच्यात. मिस्टर लवली केके यांना देखील आपल्या खेळाने पुन्हा एकदा प्रभावित करावे लागेल. अमोल नाटाकळेचं हे षटक खूप चांगलं आपल्याला इकडे पाहायला मिळालं. अमोल देखील या मैदानावरती सातत्याने भाव खाऊन गेलेला आहे. मिस्टर लवली केके सिक्सर किंग खूप चर्चेत राहिलाय. आपण जर पाहिलं ऑन साइडला परफेक्ट झोन आहे. त्यामुळे मात्र क्षेत्ररक्षण देखील सजवलंय. जाळे टाकलंय या खेळाडूसाठी. पाहायचंय अडकवलं जाणार का. परंतु आलटी पलटी बॉलने मारली कल्टी. या बॉल वरती पाहायचंय इकडे कशा प्रकारे फटका सजवलाय आणि बिग हिट आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकताय काय फटका सजवलाय. अतिशय सुंदर फटका आहे. प्रेक्षकांना विनंती आहे बॉल आल्यानंतर प्लीज मैदानाच्या आतमध्ये द्या. कारण आपल्याला जर सामना कंटिन्यू करायचा असेल थोडंसं स्पीडअप मध्ये करायचं असेल तर तुमचंही सहकार्य खरं तर या स्पर्धेला अपेक्षित आहे. प्रेक्षक राजा देखील या स्पर्धेचा मुख्य घटक आहे. मी चहू बाजूला खेळू शकतो. खरं तर हे मिस्टर लवली केके यांनी दाखवून दिलं. खरं तर ऑन साइडला परफेक्ट झोन होता. तिकडे 2 क्षेत्ररक्षक उभा केले. मग मिस्टर लवली केकेने रणनीती वापरली. मी स्विच हिटचा फटकाही खेळू शकतो. त्याने यापूर्वी दाखवून दिलं. 1 धाव आली आहे. इक्वेशन देखील बदललं जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक 25 चेंडू आणि 43 धाबा. 25 चेंडू 43 धाबा. मित्रांनो या षटकामध्ये येणाऱ्या तुम्हाला करामत करून दाखवावीच लागेल. 25 चेंडू आणि 43चं समीकरण. जो जीता वही सिकंदर. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे मित्रांनो. त्यामुळं मावळत्या सूर्याला कुणीही नमस्कार करत नाही. त्यामुळं आयुष्यात तुम्हाला होता आलं तर उगवता सूर्य पहा. प्रत्येक सामन्यात विजय मिळवण्याची आशा ठेवा. इकडे 1 धाव आली आहे. 24 चेंडू आणि अजूनही 42चा पाठलाग जो आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. 24 चेंडू 42चा पाठलाग आहे. एक महत्वाची विकेट आली आहे. यानंतर पुन्हा एकदा आपल्याला वेळापूर नगरीचा सुपरस्टार पाहायला मिळतील. मारुती शेंडगेंना आपण यानंतर पाहणार आहोत. दादा तुपे प्लीज कॉन्टॅक्ट. निश्चितच मॅच आपण इकडे पाहतोय. खरं तर जशी पहिली मॅच सुरू झाली ना खरं तर दादा तुपे मात्र मला थोडीशी शांत बघायला मिळाले. जी धावपळ होती
ती कुठेतरी कमी पाहायला मिळाली. कारण तुम्ही बघा, खरं तर जी स्पर्धा 1 तारखेला सुरू होणार होती तिच्या उद्घोषणा बऱ्याचशा वेळा झाल्या, परंतु दादांनी मात्र आपला जो रुबाब आहे तो मात्र सोडलेला नाहीये. कारण त्यांना माहिती आहे मला स्पर्धा करायची तर बेस्ट करायची आहे, सर्वोत्तम द्यायचं आहे. तुम्ही बघा आज सावली क्रिएशनचे ही डिझाईन, ही किट तुम्ही पाहताय, खास या स्पर्धेसाठी मागवलंय. खूप चांगलं किट. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचले, जज करू शकलेले नाहीयेत. अंदाज फेल झालाय आणि चेंडू जमिनीवरती आदळलाय. कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे थोडासा फसलेला आहे. आमदार प्रीमियर लीगचा हा दुसरा हंगाम आहे. मागील वर्षी आपण पहिला हंगाम बघितला, तोही खूप यशस्वी होताना पाहायला मिळाला. यावर्षी दुसऱ्या हंगामाचं धाडस पुन्हा एकदा आयोजकांनी केलं. खरं तर पावसाळी सीझन सध्या सुरू आहे. आम्ही बऱ्याचशा यावर्षी पावसाळी रबर बॉलच्या देखील स्पर्धा कव्हर केल्या. नुकत्याच कड्याच्या मैदानावरती देखील रबर बॉल कव्हर केली, पारनेरच्याही मैदानावरती कव्हर केली. गतवर्षी मी माळीनगरच्या मैदानावरती रबर बॉल स्पर्धा कव्हर केली. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पाहायचंय. खूप चांगला बॉल इकडे हाताळलाय. प्रत्येक डॉट बॉल इकडे दबाव निर्माण करणार आहे. RB11 या संघाला जर या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल ना मित्रांनो, तर या षटकामध्ये धावा ठोकाव्या लागतील. प्रयत्न केला जातोय. समोर खूप चांगला फटका इकडे सजवलाय. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षकाचा फंबल. 2 धावा देखील इकडे प्राप्त झाल्यात. मिस्टर लवली केकेचा जो स्वाभाविक खेळ आहे त्याला मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. मिस्टर लवली केके ज्या खेळासाठी ओळखला जातो तो खेळ इकडे आपल्याला पाहायला मिळेल का? प्रेक्षकांना आतुरता आहे. प्रेक्षक राजांना ती बॅटिंग इकडे पाहायची आहे. यावेळेस फुल टॉस बॉल, आडव्या बॅटने फटका. कमाल धमाल इकडे क्षेत्ररक्षकाकडून बघायला मिळाली होती, पण पुन्हा चेंडू हातातून निसटला. परंतु मित्रांनो, जे क्रिकेटचे दर्दे चाहते आहेत ना, त्यांनी अचूक टाळ्या वाजवल्या. या क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या वाजवलेल्या आहेत. खरं तर मी म्हणेल, ज्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे, ज्यांच्या मनामध्ये क्रिकेट आहे, ज्यांच्या हृदयात क्रिकेट आहे, प्रत्येकाने टाळ्या वाजवलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. कॅच जरी सुटला असेल तरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न 100% एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस जास्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे जर पाहिलं आपण डॉट बॉल आलेला आहे. इक्वेशन बदललंय. मोईन सर पुन्हा एकदा कळवतायत शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 19 चेंडू आणि 38 धावा. आत्ताच्या जर इथून पाठीमागच्या 11 चेंडूचा इतिहास जर आपण पाहिला ना मित्रांनो, अक्षय सोरटेने जर पाहिलं आपण फक्त 7 धावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी आहे. आणि याच बरोबरीत बिग विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. सलामीला आलेला अभिजित देखील डगआउटच्या दिशेने दाखल होतोय. मोठी विकेट आली आहे, परंतु मित्रांनो अजूनही आपण जर पाहिलं 1-1 टायगर थांबतो ना थांबतो, तोच दुसरा वाघ मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत योगेश शिंदे. नाव मोठं आहे, चर्चा आहे या नावाची. चर्चा राहिली आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये योगेश शिंदेची देखील. माळशिरसच्या मैदानावरती गत वर्षी मात्र दो रनांचा पाऊस जो आपल्याला पाहायला मिळाला होता. योगेश शिंदे पुन्हा एकदा इकडे खेळताना पाहायला मिळत आहेत. इतिहासातील अनेक जुन्या खेळींना पुन्हा एकदा उजाळा द्यावा लागेल. टीम मीटिंग करू नका, पंचांच्या माध्यमातून सातत्याने सूचना येत आहेत. आमदार प्रीमियर लीग दुसरा सीझन इकडे आपल्याला प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. 18 चेंडूंचा सामना अजूनही शिल्लक आहे. 38 धावा. गोलंदाजी मार्कवरती माळशिरस तालुक्याचा युवा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम नातेपुते.
नातेपुते परिसरातील हा खेळाडू रोहन अडागळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. MTPL चे अनेक पर्व खरं तर या खेळाडूने गाजवलेत. मागील दोन हंगामामध्ये रोहन अडागळे या नावाची चर्चा राहिली आहे. युवा सितारा आहे, युवा टॅलेंट आहे. पाहायचं या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतायत. गोलंदाजीसाठी रोहन समोर आहेत अनुभवी खेळाडू. फुल टॉस बॉल खेचून मारलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक कुठली चूक करणार नाहीयेत. आणि मित्रांनो इकडे पहिल्याच बॉल वरती रोहन अडागळेने स्वतःला सिद्ध केलंय. आकाशने टिपलेला हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर इकडे आमच्या ऑफिशियल टीमसाठी मात्र स्वादिष्ट अशा चहाची व्यवस्था झाली आहे. मित्रांनो चहाला कुठली वेळ नसती, परंतु वेळेला चहा हवाच. चहाचा खरं तर इतिहास जर तुम्ही बघितला, इतिहास खूप मोठा आहे. खरं तर मी ज्या गावाला बिलॉंग करतो, उपसरपंच चहा एक छोटीशी शाखा, तर आज दुबईमध्ये देखील तुम्हाला उपसरपंच चहा मिळतो. मिलिंदजी भोईटे MB उद्योग समूहाचे मालक, ज्यांनी लिंपण गावातून प्रवास सुरू केला. आज 1800 ते 1900 शाखा आहेत. खरं तर tenniscricket.in चा सगळ्यात जास्त चहा लवर म्हणून जो कॅमेरामन ओळखला जातो श्रेयस, निश्चितच आज tenniscricket.in ची संपूर्ण टीम हळूहळू मात्र आमच्या ओळखीची होईल. गत वर्षी आपल्यासोबत संतोष कंठे होते, विनू देखील होते. विनायक खास सर्वांच्या लक्षात राहणारा हा टेक्निशियन होता. संदेश कंठेने देखील एक चांगली ओळख या परिसरामध्ये निर्माण केली. विशाल भाऊंची देखील चांगली ओळख या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मॅच आपण इकडे बघतोय. खरं तर प्रत्येक बॉल पाठीमागे इकडे सामन्यामध्ये बदल होतोय. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये सेकंड लास्ट मॅच आपल्याला इकडे पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना अनुभवायला मिळालंय. आमदार प्रीमियर लीग, दमदार कामदार, आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे, उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं निमित्त आहे. सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस देखील पाहायचंय सातत्याने आक्रमण केले जात आहेत. निश्चितच जर आपण पाहिलं इकडे एका धाबेसाठीचा संघर्ष आहे जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. संघर्ष खूप मोठा आहे. खरं तर हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. tenniscricket.in चे कॅमेरामन दिलदार सर देखील आमच्या समोर जॉईन आहेत. दिलदार भोसले भाळवणी परिसरातील रहिवासी आहेत, परंतु आपल्या कामाच्या माध्यमातून देखील खूप नाव कमवलेलं आहे. यावेळेचा बॉल फटका उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे, टिपला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. ओयुटीचा कॉल, फलंदाज बॅक टू डगआउट. मॅच इकडे गोलंदाजी करणाऱ्या संघाने पुन्हा एकदा खेचून आणली आहे. मित्रांनो काही घडू शकतंय मॅच मध्ये. 21 धावा धावफलकावरती आहेत. आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये इकडे पलटवार होताना पाहायला मिळालाय. खरं तर हे आहे क्रिकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी वेळ बदलल मित्रांनो सांगू शकत नाहीये. निश्चितच जर पाहिलं आपण इकडे आमदार प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत मित्रांनो 14 आणि जिंकण्यासाठी करायच्या धावा अजूनही 36 धावा. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे. या फटक्यावरती आपण जर पाहिलं एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 13 चेंडू आणि अजूनही आपण जर पाहिलं 35 धावेंचा सामना. 2-4 बिग हिट जर आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करणारा संघ येऊ शकतो. आरबी माने एग्रो पुन्हा एकदा सामन्यामध्ये यायचं असेल तर बिग हिट करावा लागेल. मित्रांनो योगेश शिंदे मध्ये ती ताकद आहे. अनेक मैदानं गाजवलेत.
वारं देखील शांत आहे. वातावरण अशांत करून टाकावं लागेल या खेळाडूला. व्हाईट बॉलची घोषणा इकडे पाहायला मिळते. प्रचंड दबाव इकडे पाहायला मिळालाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 13. मित्रांनो अजूनही धाबा करायच्या 34. 13 चेंडू 34 धाबा. मॅच संपलेली नाहीये. या चेंडूवरती जर एखादा बिग हिट आला तर आणि तरच या सामन्यामध्ये येण्याची संधी आहे. प्रयत्न केलाय योगेश शिंदेच्या स्लॉट मध्ये आलेला बॉल फेकून दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये जा आणि शोधून आणा बॉल. षटकार. योगेश मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर पाहायला मिळतायत. मित्रांनो या षटकाराने सामना पुन्हा आणलाय. 12 चेंडू आणि 28 धावा. 12 चेंडू मध्ये 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच देखील सामना इकडे रंगतदार स्थितीमध्ये आहे. मित्रांनो सामना संपलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत योगेश नावाचं वादळ मैदानावरती उभा आहे. चला स्पीडअप करा. कृष्णा आहे का भैया? ए मित्र कृष्णा आहे ना? इथं बसले एक द्या मला अजून इच्छा. दादा तो पेल सांगा. कट करण्याचा प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एका सिंगल बरोबरीत पुन्हा एकदा सामन्यामध्ये बदल होईल. 11 चेंडू आणि 27 धावा. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. योगेश शिंदेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खूप महत्वाचा आहे. योगेश शिंदेची विकेट देखील फार महत्वाची आहे. इकडे नक्कीच करामत करावी लागेल. तीस धावा धावफलकावरती आहेत. योगेश अनोख्या शैलीमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल इकडे आलाय. शेवटचे 10 चेंडू आणि मित्रांनो 27 करायच्यात. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 10 चेंडू मध्ये 27 धावा. मॅच अजूनही ऑन आहे मित्रांनो. 10 चेंडू मध्ये 27 धाब्यांची गरज. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एका सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा संघाचं धावफलक जे आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. 31 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू 26 धावा. गणेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू खूप निर्णायक आहेत मित्रांनो. 3 चेंडू मध्ये कमीत कमी 2 बिग हिट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील तरच तुम्हाला सामन्यामध्ये येण्याची संधी आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट ठरेल का? 8 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी करायच्यात 26 धावा. एक बिग हिट आला तरी बॅटिंग करणारा संघ पुन्हा सामन्यात येऊ शकतो. एक मोठा फटका आहे जो सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येताना पाहायला मिळेल. एखादा बिग हिट प्रयत्न केले जात आहेत. सातत्याने आपण पाहतो इकडे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केले जात आहेत. फलंदाज आहेत सज्ज. त्यावेळेस बॅटचा एज इकडे प्राप्त झाला आणि चेंडू सुसाट सीमारेषेच्या बाहेर देखील पोहोचलेला आहे. चौकार इकडे पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने पुन्हा इक्वेशन बदललंय. 7 चेंडू आणि मित्रांनो 22 करायच्यात. 7 चेंडू आणि 22 धावा. काही घडू शकतंय मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 22 धावा. या चेंडूवरती जर बिग हिट आला तर नक्कीच 7 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज. महत्वाचा मॅच आपल्याला इकडे पाहायला मिळतोय.
या वेळेचा बॉल उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल इकडे आलाय मित्रांनो. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती आहे. 35 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 22 करायच्यात. काय गोलंदाजाने कमबॅक केलंय, विशेष कौतुक करावं लागेल. अक्षय सोरटेची 2 षटकं खूप महत्वाची राहिलीत मैदानाच्या आतमध्ये, तर रोहन अडागळेचं 1 षटक खूप भाऊ खाऊन मैदानाच्या आतमध्ये गेलंय. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धाब्यांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. योगेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना मित्रांनो, सामना संपलेला नाहीये. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज. मैदानाच्या दिशेने जाऊयात. नक्कीच सिक्सर किंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याची किमया देखील आहे या खेळाडूमध्ये. फुल टॉस बॉल आणि नशिबाचे साथ. 5 वर ओपन. अगदी जर पाहिलं इकडे खरं तर आता या चेंडूने इकडे पलटवार केलाय मित्रांनो. यालाच म्हणतात क्रिकेट. वाईट प्लस त्याच्यावरती आलेला नशिबाचा चौकार. 5 धाब्यांचा बोनस देऊन गेलाय हा चेंडू मित्रांनो. सामना आलाय आता 6 चेंडू आणि 17 धावा. 6 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. खरं तर हे क्रिकेट आहे. अनिश्चित भरलेला क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कुठं कसं काय घडेल ना मित्रांनो, हे सांगू शकत नाहीये. 40 तर धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 6 बॉल 17 करायच्यात. 1 बिग हिट खूप महत्वाचा आहे मॅच मध्ये. मोठा स्ट्रोक खूप महत्वाचा आहे मॅच मध्ये. फटका येणार का? योगेश 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकण्याचा कारनामा होऊ शकतो. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल फिरकवलाय उंच आकाशामध्ये. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, मॅच मध्ये काय घडलंय मित्रांनो. खरं तर इकडे सहज सोप्या पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावरती मोठा पलटवार करण्याचा प्रयत्न असताना इकडे योगेश शिंदे देखील बाद झालाय. खरं तर हे क्रिकेट आहे. लखनने टिपलेला झेल आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये झालेला पलटवार नक्कीच इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी मात्र नवीन फलंदाज ज्ञानेश शिंदे. खरं तर माळशिरस तालुक्यामध्ये मला पहिल्यांदा समालोचनासाठी आणणारा हा खेळाडू आहे ज्ञानेश शिंदे. आणि मसवड नगरीचे विकास सरतापे यांनी खरं तर माझा शोध टेंभुर्णीच्या मैदानावरती घेतला. विकास सरतापे खरं तर जे जुने जाणते खेळाडू आहेत ना त्यांना माहिती आहे विकास सरतापे म्हणजे हे नाव खूप मोठं होतं. खरं तर पूर्वी युट्यूबमुळे विकास सरतापेंसारखे खेळाडू आपल्याला बघायलाच मिळाले नाही. आता अतुल भाई आपल्याला बघायला मिळतात कारण सध्या युट्यूब चालू आहे. वैभव बनसोडे साहेब देखील इकडे मॅच बघतायत आणि खरं तर मला वाटतं त्यांचे मावस बंधू आहेत. गोलंदाजी मार्कवरती माऊले. निश्चितच दादा तुपेंनी देखील सांगितलंय. खरं तर जिथं वेळापूरची घोषणा होते गाववाले अगोदर सांगतात खरं तर आभी सरांना कॉल करा. खरं तर हे क्रिकेटच्या माध्यमातून मिळवलेलं प्रेम आजही खरं तर इकडे माळशिरस तालुक्याचं विशेष प्रेम माझ्यावरती सातत्याने पाहायला मिळतंय. आजही जर पाहिलं इकडे पहिलाच दिवस सुपर डुपर हिट ठरताना पाहायला मिळालाय. ज्ञानेश मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश शिंदेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
हा खेळाडू देखील सामना खेचून आणू शकतो मित्रांनो. ओ फुलोर लेनचा चेंडू होता, पायांमध्ये टाकला, जास्त मोठा फटका आलेला नाहीये. मुख्य पंचांनी इकडे लेगबायचा इशारा केलाय. एक सिंगल आली आहे. शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 करायच्यात. 4 चेंडू 16 म्हणजे 2 षटकार आणि 1 चौकार इकडे ठोकायचा आहे. गणेश क्षमता आहे या खेळाडूमध्ये, फक्त इकडे बॅटचा फेस ओपन करायचा आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल तिकडे पाठवलाय. 1 धाव, दुसरीचा प्रयास आणि इकडे पाहायचंय ज्ञानेश देखील इकडे बाद होत आहेत. ज्ञानेश शिंदे देखील इकडे बाद होताना पाहायला मिळालेत. धावबाईच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन इकडे होताना पाहायला मिळालंय. संध्याकाळच्या जर आपण पाहिलं 12:42 वेळ झालाय. अजूनही एक मॅच बाकी आहे आणि अजूनही प्रेक्षक मला वाटतंय 500 ते 600 प्रेक्षक मैदानावरती बसू नये. कुणालाच घरी जाऊशी वाटत नाही, कारण क्रिकेटचा खेळच असा आहे. एक क्रिकेटचं चांगलं व्यसन खरं तर इकडे आमच्या वेळापूरकरांना पाहायला मिळतंय. ओ या वेळेचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला बॉल हाताळलाय. अगदी पुन्हा एकदा धावबाची संधी झाली आहे आणि इकडे धावबाद देखील होताना पाहायला मिळालेत. फलंदाज धावबाद होत आहेत. खरं तर या विकेट ज्या जात आहेत ना, पुढे जाऊन तुम्हाला नेट रन रेट साठी खूप धोक्याच्या असतात. पुढे ज्यावेळेस तुमचं पॉइंट टेबल बघितलं जातं त्यावेळेस मात्र या चुका तुम्हाला फार महागात पडतात. चला नवीन फलंदाज, थोडस स्पीडअप करा. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कोण आहे बॅट्समॅन कोण? खरं तर वैभवदादा बनसोडे संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडीशी हसी मजाक त्यांच्या माध्यमातून इकडे पाहायला मिळते. आणि खरं तर ज्यावेळेस स्पर्धेला उशीर होतो ना, मग अशा हसी मजाक आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओ यावेळेस आपटी बार आणि पुन्हा एकदा फलंदाज इकडे धावबाद होताना पाहायला मिळाल्यात. खरं तर यापूर्वीच मी सांगितलं, या चुका तुम्हाला नेट रन रेट साठी खूप धोक्याच्या आहेत आणि तरी खेळाडू इकडे धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट सोडतायत. संघाला बसलेला एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट बॅटर आणि पुढचे दोन्ही संघ. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम वॉर्मअप वगैरे करून लाईन वरती येऊन थांबा. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हो यावेळेस देखील चांगला बॉल इकडे पाहायला मिळालाय. याच बरोबरीत मॅच देखील इकडे फिनिश होतीये आणि नक्कीच जर पाहिलं इकडे सायरा 11 या संघाने मात्र खूप दमदार विजय साकार केलाय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच सामनावीराचा पुरस्कार जातोय माऊली पोटे, ज्यांनी 21 चेंडूमध्ये 39 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या. तर गोलंदाजी करताना देखील खूप चांगली गोलंदाजी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. दमदार विजय साकार केलाय. एक चांगला खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत संघ तुम्हालाही पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत मित्रांनो. यानंतरची मात्र एक